आजचा हा बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष तुम्ही मुळीच करू नका. गुरुमाऊली म्हणत आहेत की मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न सध्या येतात. अनेक वेळा तुला असेही वाटते की संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध झाले आहे, तुझे नशीब तुझ्या विरुद्ध झाले आहे. पण माझ्या प्रेमळ भक्ता, तू मला विसरलास आहेस का की मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यात तू खूप काही सहन केलेले आहे, तू अनेक अडचणींचा सामना केलेला आहे आणि प्रत्येक वेळी तू एकटा देखील पडलेला आहे. तरीही तू तुझी हिंमत अजून देखील गमावलेली नाही आणि हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. अशाच संयमाने आजचा हा संदेश तू पुढील काही मिनिटे देऊन पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐक. आणि जर तुला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर या संदेशाला जरूर एक लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला अजिबात तुम्ही विसरू नका. गुरुमाऊली सांगतात, एक परीक्षेसारखे तुझे जीवन आहे. येथे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. काहींना पैशांच्या कमतरतेशी झुंजावे लागते, काहींना त्यांच्या प्रियजनांच्या वागणुकीशी झुंजावे लागते, काहींना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी भरपूर असा संघर्ष करावा लागतो, तर काहींना जीवनात शांती मिळवण्यासाठी भटकावे लागते. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परीक्षेतून जाता तेव्हा धीर धरा. जेव्हा तुम्ही धीर धरता तेव्हा तुमचा आत्मा मजबूत होतो. भगवंत तुम्हाला पाहत आहेत आणि त्यांना सर्व काही तुमचे दुःख माहिती आहे. देव म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक अश्रूंची किंमत ओळखतो. पण माझ्या प्रेमळ बाळा, तू का विसरतो की मी तुझ्या पाठीशी आहे, हे मात्र तू मुळीच आता विसरू नको. प्रेमळ मित्रांनो, स्वतःचे नशीब स्वतः घडवायचे असते आणि या जगामध्ये काहीही अशक्य नाही असे आपल्याला गुरुमाऊली सांगतात. तसेच आयुष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपलेले आहे, त्या ठिकाणी एकदा तुम्ही नक्कीच विचार करून पहा की जेवढं तुम्हाला आजपर्यंत मिळालेले आहे ते देखील इतरांपेक्षा काही कमी नाही. म्हणून उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. हे प्रथम आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात कितीही येऊ द्या संकटाच्या लाटा, बाळूमामाच दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. म्हणून तुम्ही कायम गुरुमाऊलींचे नामस्मरण नक्कीच करत चला. बाकी कोणी बोलवलं नाही तर जायचं नाही, कोणी सांगितले नाही तर विचारायचे पण नाही. लेट बोलावलं नाही म्हणा. एक गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा, व्हॅल्युएबल बना, अवेलेबल कधीही नाही. बाकी कुणाच्या आयुष्यामध्ये संकटे आलेली असेल तर त्या संकटांमध्ये तुम्ही न सांगता देखील धावून जा आणि त्या व्यक्तीला तुम्ही प्रथम मदत करा. कारण भगवंत तुमची प्रत्येक प्रतिक्रिया, तुमची प्रत्येक हालचाल पाहत असतो. प्रथम आपण लक्षात ठेवावे, चांगला काल तर त्यांचाच असतो जो कोणाबद्दल कधी वाईटच विचार करीत नसतात आणि जे इतरांबद्दल सतत वाईट विचार करत असतात. त्यांचा मात्र चांगला काळ कधीही येणार नाही. जीवन हा एक प्रवास आहे. तो जर तुम्ही रडून जगलात तर तुम्हाला खूप लांब वाटेल आणि तुम्ही हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते तुम्हालाही कळणार नाही. जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्या वेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःच तोडगा काढत असतो. बाकी मित्रांनो, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर तुम्ही स्वतःला जिंकण्यासाठी पळा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की आपल्या प्रगतीला देखील सुरुवात होते. आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोळवायचा हे जर आपल्याला समजले की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी आपल्याला मात्र करता येते.
प्रेमळ मित्रांनो, शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नसतात ना, त्याबद्दल विचार करणे सोडून देणे केव्हाही आपल्यासाठी उत्तम आहे. बाकी बाळूमामांच्या दरबारात सज्जनपणाचा आणणारा मनुष्य वासनेच्या आणि पैशाच्या बाजारात कधी राक्षस होतो हे त्याला देखील स्वतः कधी समजत नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, जे सध्या तुम्ही ते करीत आहात आणि जे तुम्ही सध्या दुसऱ्यांना त्रास देत आहात तोच त्रास तुम्हाला देखील दुप्पट मिळणार आहे. हाच खरा नियतीचा खेळ आहे. म्हणून प्रथम आपण उत्तम कर्म करण्याकडे लक्ष द्यावे. सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दी तिथे प्रथम उठून दिसतात. शब्द दुमदमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो, शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, जशी तुझी दृष्टी असेल तशी तुला ही सृष्टी दिसेल. म्हणून प्रथम आपण दृष्टिकोन बदलायला हवा. समजून घ्या, एकाकडे भगवंतांनी भरपूर एका व्यक्तीला धन दिले, संपत्ती दिले आणि ती धन संपत्ती पाहून लगेच तुम्ही तुमच्या नशिबाला नक्कीच कोसू नका. समजून घ्या, त्या व्यक्तीला भगवंतांनी जे हवं ते दिलं, कारण त्यांनी मनाविरुद्ध दिवस काढलेले आहेत. म्हणून त्याला आता मनासारखे दिवस मात्र जगता येत आहेत. म्हणून प्रथम एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट तुम्हाला मात्र इथे प्राप्त होणार नाही. म्हणून या क्षणापासून तुम्ही मात्र कष्ट नक्कीच केले पाहिजेत. मागे आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला जर खटकतच असेल तर ती त्यांची मोठी समस्या आहे. तुम्ही तर फक्त आरशाप्रमाणे राहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुकोटाच खरा नकली आहे. हक्क पण तिथेच दाखवायचा जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना प्रथम किंमत असते. आयुष्यात साधेपणा हा सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ एक नातं आहे. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. तसे शब्द सगळेच बोलके असतात, पण भावनांचा स्पर्श ठराविक शब्दातच आपल्याला मात्र जाणवतो. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधी देखील येत नाही. येतात तर फक्त त्यांच्या आठवणी. बाकी वाईट वेळ आज ना उद्या तुमचे निघून जाईल, पण बदललेली लोक आयुष्यभर आपल्या मात्र लक्षात राहतात. आणि आयुष्यात एकच नियम तुम्ही ठेवा, ते म्हणजे सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून निघून जातील. बाकी राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं ही खूप चांगली असतात. कधी कधी जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. त्यावेळी थोडं वाईट तर आपल्याला वाटतं, पण काही काळ गेला की समजतं खरं बरं झालं, गुरुमाऊलींनी जे केलं ते उत्तमच केलं. म्हणून प्रथम तुम्ही भगवंतांची योजनेला समजा. जे भगवंतांनी सध्या तुम्हाला देत आहेत आणि जे भगवंतांनी तुम्हाला सध्या दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तुम्हाला योग्यच दिलेल्या आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं आणि चांगले माणसे योगायोगाने भेटतात. तर हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी देखील घडत नाही. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर त्याचा अर्थ देखील आपल्याला समजतो. कष्टाचे व्हावे चांदणे, यशाचा चंद्र दिसावा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा. बस एवढंच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, वेळ सर्वांवर येते, फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच इथे उगवणार आहे. बाकी या जगात सुंदर काय असेल तर ते माणसाशी असलेले सुंदर माणुसकीचं नातं आहे. आणि जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला ना, तर आयुष्यामध्ये नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा मात्र येणार नाही. हे एक मोठं खरे. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो
किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा संयम नसला की दोरा तुटतो आणि आपण देखील तुटतो. मित्रांनो, समजून घ्या, कोणा व्यक्तीच्या वाईट विचाराने तुमचं काही देखील वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे प्रथम तुम्ही लक्ष द्या. भगवंत म्हणतात, प्रेमळ बाळा, विचार करण्यात तू तुझा वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तू तुझा दिवस घालव, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. एवढं मात्र नक्कीच खरे, मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे प्रथम यश आहे. एक चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे आपण प्रथम लक्ष द्यावे. नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असतात. त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात मात्र दरवळत राहतो. एवढं मात्र नक्कीच. म्हणूनच आपुलकीच्या माणसांसाठी एवढं मात्र हे आयुष्य आहे. आज बाळू मामा संदेश देत तुम्हाला म्हणत आहेत, शांत राहणे केव्हाही तुझ्यासाठी चांगलं आहे, कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात. म्हणून प्रथम तुम्ही शांत राहा. जर तुम्ही सतत चिंतेमध्ये तुमचं आयुष्य घालवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सदैव चिंतेत राहाल. आम्ही तुम्हास काय द्यावे, तुम्ही आम्हास कायम तुमच्या तृणात राहू द्या माऊली, असेच आशीर्वाद मागतो सेवेकरी आम्ही. कार्याचा ध्यास घेऊ द्या, अशी शक्ती द्या तुम्ही आम्हाला. बस तेवढंच आपल्याला भगवंतांच्या चरणी म्हणायचं आहे. बाकी श्रीमंती सर्व अवगुण जागते, गरिबी चारित्र्य वानालाही भर बाजारात उघड करते. हीच मोठी सत्यता आहे. बाकी न संपणारी एखादी स्वप्नाची सुंदर माळ असावी, अर्थात ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी नक्कीच तुमच्यासारखी सुंदर माणसे आमच्या आयुष्यामध्ये असावीत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त गुरु माऊलींमुळेच येते. त्यांच्यासोबत नेहमी तुम्ही नक्कीच नेहमी राहा. ज्यांची वेळ खराब आहे, परंतु तुम्ही त्याच्यापासून नेहमी दूर राहा. ज्याची नियत खराब आहे, कोणी नावे ठेवले तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम हे प्रथम करायचं असतं, आणि जबाबदारी स्वप्न देखील बदलायला भाग पाडत असते. हे एक मोठे सत्य आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर तुम्ही स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडताना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही कधी आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर देखील कधी विश्वास ठेवायला तयार मात्र होणार नाही. मनसोक्त रडून घ्यावे माणसानं जवळ कोणी नसल्यावर, मग सहज हसायला जमतं चार चौघांत बसल्यावर. एवढं मात्र नक्कीच. भगवंत म्हणतात, शांत राहा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी तरी जगा, कारण माणसं कमविण्यात जी मजा आहे ती तर कशातच नाही. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी तर खूप रटाळ असतं. आयुष्याचा अर्थात महोत्सव करता मात्र ते आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं कधी देखील म्हणत नसतात. हे प्रथम आपण लक्षात ठेवावे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न ठेवता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या प्रत्येक कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे. आणि हेच गुरुमाऊली आपल्याला नेहमी मात्र म्हणत असतात. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. आयुष्य जगत असताना स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करीत आहात. म्हणून जर तुम्ही आयुष्य जगत असताना इतरांशी तुलना करत राहाल तर तुम्ही आयुष्यात सदैव दुःखी देखील राहाल. आणि जीवनात चांगल्या माणसांना कधीही शोधू नका. स्वतः तुम्ही चांगले व्हा, कोणीतरी तुम्हाला नक्की शोधतील. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही मात्र एकटे राहाल. विश्वास हा तर खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो मात्र कमी होत जातो. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ इथे तुमचाच आहे, कारण कौतुक तुम्हाला प्रेरणा देते तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देते. आणि कोणतेही कार्य
हे तर अडथळ्याशिवाय पार कधी पडणार नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात ना त्यांनाच यश प्रथम मात्र प्राप्त होते. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजेच शिक्षण आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर तुम्ही स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना तर जराही स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास मात्र ठेवायला तयार होत नसतात. एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी बस तुम्ही एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करा. आणि जर डोकं शांत असेल तर निर्णय कधी आपला चुकणार नाही. भाषा गोड असेल तर माणसं देखील कधी तुटत नाहीत. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यामध्ये तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. म्हणून परिस्थितीला पाहून त्याची चिंता करू नका. जे घडले, जे झाले आहे ते तर होऊन गेले. आता जर तुम्हाला तुमची परिस्थिती उत्तम बनवायची असेल तर याच क्षणी तुम्ही तुमची मनस्थिती उत्तम बनवा आणि या क्षणापासून तुम्ही कष्ट करण्यास सुरुवात करा. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण कधी तुम्ही ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा कधी नाही. आणि तुमच्याजवळ जर उमेद आहे तर तो कधी तुम्ही हरू मात्र शकणार नाही. म्हणूनच एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती माणसाने मात्र करत गेलं पाहिजे. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची तुम्ही हिंमत ठेवा. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमचा मेंदू सुपर कॉम्प्युटरपेक्षा कमी अजिबात नाही. भगवंतांनी जी बुद्धी तुम्हाला दिलेली आहे ती बुद्धी भरपूर जास्त तेज आहे. समजून घ्या. आता या गोष्टी तुम्हाला योग्य पद्धतीने आम्ही सांगणार आहोत. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या मेंदूला, तुमच्या बुद्धीला जर जास्त प्रगतिशील बनवायचे असेल तर हा संदेश लक्षपूर्वक आहे का समजून घ्या. त्याचं सॉफ्टवेअर तुम्ही अपडेट करा. म्हणजे मनाचे तुम्ही पुस्तके वाचा, माहितीपूर्ण व्हिडिओज बघा, संदेश ऐका, भगवंतांचे कथा ऐका, शिका आणि अनुभव घ्या. आणि तुम्ही त्याची बॅटरी चार्ज करा. ते म्हणजे 8 तासांची तुम्ही झोप घ्या, निसर्गाच्या सहवासात राहा आणि तंत्रज्ञानाचा अतिवापर तुम्ही टाळा. तंत्रज्ञानाचा म्हणजे TV पाहणे, जास्त काळ मोबाईल वापरणे, गाणे जास्त प्रमाणात ऐकणे, अशा प्रमाणात गोष्टी तुम्ही टाळायला शिका. त्याची हार्ड डिस्क क्लीन करा. ते म्हणजे मेडिटेशन तुम्ही करा. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःशी संवाद साधा आणि रोजनिशी लिहा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. आणि प्रथम मात्र आपण समजून घेतलं पाहिजे, आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामधून निघून गेलेली असेल तर तुम्ही मात्र जास्त चिंता आणि काळजी आता मात्र करू नका. जे झालं ते घडून गेलं. आता फक्त तुम्ही मात्र आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. बाकी सवयी बदललं तर आयुष्य देखील आपलं बदलतं. समजून घ्या. जंक फूड टाळा आणि घरगुती जेवण करा. अपयश येणं तर आलं तर त्यातून शिकून घ्या. अतिविचार करणं सोडून द्या. प्रत्यक्ष तुम्ही कृती करा. इतरांना दोष देणं सोडा आणि जबाबदारी घ्या. अर्थात टवाळ मित्र सोडा आणि मार्गदर्शन करणारे मित्र निवडा. तक्रारी करणं सोडा, कृतज्ञ राहा. बाकी उशिरापर्यंत मोबाईल वापरणं सोडा आणि पुरेशी तुम्ही झोप घ्या. बस एवढं जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर आयुष्य नक्कीच तुमचं बदलून जाईल. आजचा हा गुरुमाऊलींचा संदेश आहे आणि या संदेशाद्वारे आम्ही तुम्हाला तुमचे मन अपडेट राहण्यासाठी आणि तुम्ही स्वतः नक्कीच चालाक होण्यासाठी आम्ही तुम्हाला भरपूर उत्तम गोष्टी सांगणार आहोत. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश मुळीच कानाडोळा करू नका. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपल्याला यशाचे नियम माहिती असले पाहिजे. प्रथम, कधी हार मानू नका. दुसरे, जे आवडते तुम्ही तेच करा. तिसरं म्हणजे तुम्ही रिस्क घ्या. आणि चौथे म्हणजे कठोर मेहनत करा.
पाचवे अपयश पचवण्याची तयारी ठेवा आणि सहावे फक्त प्रोडक्ट बनवा. सातवे आहे महान लोकांच्या संपर्कात राहा. आठवे आहे निगेटिव्ह लोकांचं ऐकू नका. आणि नववी गोष्ट आहे हुशार लोकांना तुम्ही तुमच्या जवळ करा. आणि 10वी गोष्ट आहे काहीतरी जगावेगळं करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रथम मात्र स्मरणात ठेवायचं आहे. आणि यश मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाला मोठी मोठी स्वप्न दाखवा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तितकेच प्रयत्न देखील करा. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधीच खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणारं असतं. त्याच पद्धतीने परिस्थितीचे घाव सोसल्याशिवाय उत्तम परिस्थिती तुम्हाला कधी देखील अनुभवायला मिळणार नाही. म्हणून माणसाला मात्र आयुष्य जगत असताना परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. आयुष्यात 2 व्यक्तींची आपण मात्र खूप काळजी घेतली पाहिजे. प्रथम म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हरत राहिला ते म्हणजे तुमचे वडील. आणि दुसरे म्हणजे तुमच्या हारण्याला सतत जिंकणं मानत आलेली आहे ती म्हणजे तुमची आई. जर तुम्ही यांना महत्त्व द्याल तर भगवंत प्रथम तुम्हाला महत्त्व देतील. एवढं मात्र नक्कीच. भगवंत म्हणतात जो व्यक्ती आनंदी राहील, सकारात्मक राहील, त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही नेहमी त्याच्या सोबत असू. कामात प्रथम तुम्ही तुमच्या सातत्य ठेवा. आज एक काम उद्या भलतंच काम, ते पूर्ण होण्याआधीच दुसरे काम असे मात्र करू नका. एखादी गोष्ट करीत आहात तर तुम्ही तीच गोष्ट करा आणि ती पूर्ण झाल्याशिवाय तिथून तुम्ही उठू नका. सातत्य हे मात्र आवश्यक आहे. एखादं काम सुरू केलं, लोकांना त्याची पूर्ण माहिती होईपर्यंत लगेच दुसऱ्या कामाकडे वळतात. लोकांनी त्याला गांभीर्याने घेईपर्यंत तिसऱ्या कामाकडे लगेच गेलात. अशानेच तुमचं काही खरं नाही. तुमच्या कामाची खात्री नाही. आज काम केलं, उद्या सोडून दिलं तर काय अशा शकांनी अर्थात ग्राहक तुमच्याकडे याचे कमी होतील का? समजून घ्या. कामात सातत्य असणाऱ्या लोकांची विश्वासार्हता वाढते, ग्राहकांचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. हे व्यावसायिकासाठी होतं. समजून घ्या. कोणतीही क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करीत असाल ना तर तिथे तुम्ही प्रथम सातत्य ठेवा, कारण सातत्य हेच आयुष्यामध्ये आपल्याला यश देऊ शकतं. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो ना तेवढ्याच हक्काने आपले प्रेम आपण व्यक्त करावे. नातं तोडणे सोपं आहे तर ते पुन्हा जोडणे मात्र खूप अवघड आहे. आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा मात्र चुकतच राहतो. मग तो स्वतः चुकता आपल्याच चुकीचं अर्थात आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो. एवढं मात्र नक्कीच. आणि जर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि मेंदू या 4 गोष्टी असतील तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आता मात्र भगवंतांनी तुमच्याकडे दिलेल्या आहेत. म्हणून आता तुम्ही निराश होऊ नका. बाकी यामधल्या गोष्टी जर कुणाकडे नसतील तर त्यांनी देखील अजिबात निराश होऊ नका. प्रेमळ मित्रांनो, भगवंतांनी जे केलेले आहे ते तर केलेले आहे, पण भगवंत कधी कुणाचे वाईट मात्र करीत नसतात. म्हणून एखादी गोष्ट त्यांनी घेतलेली असेल तर त्या ठिकाणी उत्तम गोष्ट दुसरी ते मात्र तुम्हाला नक्कीच देणार. फक्त संयम मात्र अंगी ठेवलं पाहिजे. आपण पराभवात विजयाच्या यशामध्ये खूपच गुंतलो आहोत आणि आयुष्य जगण्यात विसरले आहोत. जर आयुष्यात एखादी गोष्ट सर्वात महत्त्वाची असेल तर ती आपले स्वतःचे जीवन आहे. म्हणून ते गमवण्याआधी तुम्ही मात्र नक्कीच जगून घ्या. फार कमावून गमवण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे असते. मग तो पैसा असो किंवा एखादा माणूस असो. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांच्या आयुष्यात काही देखील त्यांना कमी मात्र पडत नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी देखील या गोष्टी तुम्ही अजिबात विसरू नका. ते म्हणजे अपयशी आणि यशस्वी लोकांमध्ये फरक काय असतो. प्रथम आपण अपयशी लोकांचं पाहूया. त्यांना कोणत्याच गोष्टीची आयडिया नसते. कशा पद्धतीने काम करावे, कोणत्या योजनेनुसार काम करावे याचे त्यांना मुळीच ज्ञान नसते. झटपट यश त्यांना मिळवायचे असते, म्हणून
ते शॉर्टकटचा यूज करतात. पण समजून घ्या, यशाला मुळीच शॉर्टकट नसतं. बाकी अडचणी येतात तेव्हा ते नेहमी निराश होतात. अपयश येतं म्हणून ते प्रयत्न सोडतात. प्रयत्न पुन्हा मात्र ते मुळीच करत नाहीत. हे झालं अपयशी लोकांचे. आणि यशस्वी लोकांचे माइंडसेट असे असते, ते म्हणजे विचारसरणी त्यांची अशी असते, ते नवनवीन आयडिया ते बनवत असतात आणि अर्थात तज्ज्ञांचं मार्गदर्शन सल्ला घेतात, प्लॅन बनवतात आणि त्या योजनेनुसार ते काम करतात. अडचणी येतात तर त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात, चुकांमधून शिकतात, अडचणींवर मात करतात आणि यशस्वी होतात. म्हणून तुम्हाला मात्र या गोष्टी समजायला हवा, आयुष्यामध्ये एखादी उत्तम गोष्ट करवायची असेल तर भरपूर वाईट दिवसांचा तुम्हाला मात्र सामना करावा लागेल. योग्य दिनचर्या, नियमित व्यायाम, सुदृढ शरीर याचा व्यवसायात फायदा नक्कीच होतो. बस व्यवसायातच नाही तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये फायदा होतो. व्यायामामुळे व्यक्तिमत्व खुलून दिसतं, आत्मविश्वास वाढतो, पूर्ण दिवस तुमचं मन प्रसन्न राहते, चेहऱ्यावरील तेज वाढते, व्यक्तिमत्व देखील आकर्षक बनते. म्हणून आपण दररोज न चुकता स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम मात्र केलं पाहिजे. बाकी मित्रांनो, एका वर्षात तुमचं आयुष्य बदलताना तुम्ही पाहाल. फक्त तुम्ही नकारात्मक विचारांच्या लोकांपासून, या क्षणापासून दूर मात्र राहायला सुरुवात करा आणि आपल्या ध्येयाप्रती 500% समर्पित व्हा. विनम्र राहा, चुकांपासून शिका, आवश्यक असणारी कौशल्य शिकत राहा, स्वतःच्या अर्थात नव्याने तुम्ही प्रथम शोध घ्या. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला मात्र महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला प्रथम महत्त्व असते. शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार, सुसंवाद हेच त्यावरील अर्थात गुणकारी औषध आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे, सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं तर काहीच नसतं, पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र तुम्ही मुळीच विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना मात्र कधी तुम्ही सोडू नका. हेही तुमचे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक क्षण जिंकणे हा प्रथम शहाण्या माणसाचा स्वभावच आहे. म्हणून आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी आपण सोडून दिली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही आपण ज्ञान प्राप्त करत गेलं पाहिजे. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही देखील नसलं तरीही चालेल, पण सन्मान मात्र पुढच्या व्यक्तीला देता आलं पाहिजे. बस एवढंच. बाकी मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये माणसाला आपण श्रीमंत कधी समजावे आणि किती पैसा कमवला म्हणजे तो व्यक्ती श्रीमंत झाला, याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत देखील समजणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा. स्वार्थ भक्ती आणि उत्तम कर्माने भगवंतांना आळवावे. रस्ता चुकणे हे चुकीचं कधीच नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून देखील त्याच रस्त्याने सदा चालत राहणं हे मात्र चुकीचे असते. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम तुम्हाला मात्र कधी देखील धोका देणार नाहीत. थेंब कितीही छोटा असला तरी त्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र नक्कीच आहे. भरपूर पैसा मिळाला म्हणजे माणसं सुखात राहतात ही कल्पना साफ चुकीची आहे. मुळात सुखी असलेला माणूस संपन्न झाला
तर नक्कीच लक्ष्मीचा सुद्धा आदर होतो. आयुष्याच्या अनुभवातून ठराविक वेळेनंतर सगळेच अनोळखी बनतात. आयुष्यभर सगळेच आपल्यासोबत राहतील हा आपला गैरसमज असतो. गरज नाही आपण सर्वांना आवडावे, फक्त भगवंतांना आपण आवडेल अशा पद्धतीने आपण आयुष्य जगावे. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे तर आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुम्ही निराश होणं, एका जागी स्थिर राहून बसणं सोडा आणि प्रत्येक क्षणी कष्ट करण्यास सुरुवात करा. कारण संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून तुम्ही त्यांना तुमच्यातील जिद्द आणि शक्ती दाखवून द्या. मित्रांनो, स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात जेव्हा होते तेव्हापासूनच प्रगती मात्र माणसाची अर्थात सुरू होते. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडं असोत किंवा माणसे असोत. हुशार लोकांना कामावर घेऊन काय करावं हे त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही. आम्ही हुशार लोकांना कामावर घेतो जेणेकरून आम्ही काय करायचं हे ते सांगू शकतील. समजून घ्या, ज्या व्यक्तीच्या संगतीत तुम्ही राहाल तसे तुमचे मात्र आयुष्य घडेल. हे देखील एक सत्य आहे. मित्रांनो, तुमच्या वाचून कोणाचं काही अडत नाही असे विचारही तुम्ही तुमच्या मनामध्ये आणू नका. इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकरला देखील बादशाह करतात. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये आपण मात्र प्रत्येकाला वेळ नक्कीच दिला पाहिजे. बाकी मित्रांनो, शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो. समजून घ्या, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याच पाण्याचे पुरात रूपांतर झाले ना तर भले भले डोंगरी फोडून निघतात. असे ध्येय मात्र आपण ठेवलं पाहिजे. मग आपलं अस्तित्व दाखवून द्या. प्रगतीच्या 1000 वाटा आपल्या मात्र मोकळ्या होतील. प्रेमळ मित्रांनो, यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. बाकी बदलाव कधी सोपा नसतो पण शक्य नक्कीच असतो. एक यशस्वी दिवसामागे संघर्षाचे अनेक वर्ष नक्कीच असतात. म्हणून तुम्हाला मात्र या क्षणापासून संघर्ष नक्कीच करावं लागेल. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, तुमच्या ध्येयावरून जग तुम्हाला प्रथम ओळखत असतं. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल पण त्यासाठी कोणताही धोका पत्करायची तुमची तयारी नसेल, अशा वेळी तुम्ही तुमची स्वप्नच तुमचे बनून राहतात. अर्थात सुरक्षित पिंजऱ्यातून बाहेर येण्याची इथे मात्र कुणाची तयारी नसते. पण जे या पिंजऱ्याला अर्थात नाकारतात ते स्वच्छंदपणे अवकाशात विहार करतात. नक्कीच त्यांनाही तेच पंख असतात जे आपल्याला असतात, पण त्यांना त्यांच्या पंखावर विश्वास असतो परंतु आपल्यावर आपल्या नसतो. हाच काय तो मूलभूत मात्र फरक आहे आणि तो मात्र आपण प्रत्येकास समजलं पाहिजे. वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधी मात्र पश्चाताप होणार नाही. मंत्र म्हणणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात हे मात्र जास्त पवित्र असतात. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे मात्र आपल्या मनाला समजलं नाही पाहिजे. दुःख तुम्हाला माणूस बनविते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकविते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची उत्तम अशी प्रेरणा देत असते. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतली पाहिजे, प्रत्येकाजवळ काही ना काही विशिष्ट शक्ती अशी भगवंतांनी दिलेली असते. समजून घ्या, तिचा शोध घेणं आणि तिचा लोकांच्या भल्यासाठी वापर करणं ही प्रथम तुमची जबाबदारी आहे. म्हणून ज्या गोष्टीमध्ये जास्त भगवंतांनी तुम्हाला ज्ञान दिलेले आहे त्या मात्र गोष्टी तुम्ही करण्यास नक्की सुरुवात करा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकास समजल्या पाहिजेत. बाकी माणूस कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र तो नक्कीच धरून ठेवतो. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव प्रत्येकाच्या हृदयामध्ये अर्थात जिवंत राहते. हेच मोठे सत्य आहे. अर्थात अज्ञानामुळे
आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकाचा वध हा ज्ञानानेच आपण मात्र केलं पाहिजे. माणसाला जेव्हा गरज पडते ना, तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलवत असतो. हेच एक मोठी सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण समजलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये सुख संयमाने घेणे हीच भविष्यात दुःखाचा डोंगर निर्माण न करण्याची एक मोठी युक्ती आहे आणि ते आपण प्रत्येकाने समजले देखील पाहिजे. बाकी कधी कधी आपले शांत राहणं हेच महत्त्वाचं असतं. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी बोलतच राहिला तर मग तिथे तुमच्या बोलण्याला देखील काही एक मात्र किंमत राहणार नाही. म्हणून मनुष्याने कायम सकारात्मक राहावे आणि प्रत्येक क्षणी उत्तम कर्म मात्र करीत राहावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून नक्कीच घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, स्वप्न आणि वास्तव पाना फुलांनी माळलेले आयुष्य आहे, त्यात काट्याकुट्याने अनुभवलेले वास्तव आहे. टोचून टोचून रक्ताळले, नंतर त्याच फुलांनी सजले. बाकी जिंकण्याची जिद्द आपण अशी ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट मात्र नक्कीच रचले गेले पाहिजेत. एवढी मात्र गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्या. कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचवायला प्रथम मात्र तुम्ही नक्कीच शिका. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा प्रथम मात्र असावा लागतो. एकदा मीपणा तुम्ही तुमचा ऐकून पहा. जेव्हा कोणीही ते घेणार नाही तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. बस एवढंच. बाकी मित्रांनो, आयुष्यात एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे काही देखील झाले तरी तुम्ही आनंदी राहा. बाकी तुम्ही किती चांगलेही राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला कायम चुकीचं समजते ती तर मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे मुळीच नाही. बाकी मनातलं वेळेवर बोलून मात्र टाकता आलं पाहिजे. कारण साठलेल्या अर्थात भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य मात्र हे कमी पडतं. बस एवढीच एक मोठी गोष्ट आहे. शब्द एक पद्धतीचे भोजन आहे. बोलण्यापूर्वी तुम्ही स्वतःच ते शब्द नक्कीच स्वतःवर घेऊन पहा. तुम्हाला समजून जाईल. इतरांना तर ते शब्द कसे आवडतील याची देखील तुम्ही जाणीव करा. बाकी कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखा. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट तो मात्र अंमलनात आणताना 10 मिनिटे तुम्हाला वाचवतो. बस एवढी गोष्ट आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये खरं तर मनस्थितीनुसार परिस्थिती असते आणि परिस्थितीनुसार माणसाचे निर्णय बदलतात. त्यामुळे अजूनही तुम्ही हार मानू नका. बाकी आयुष्यामध्ये काही गोष्टी तुम्ही अर्थात काही गोष्टींकडे नव्हे तर भरपूर गोष्टींकडे तुम्ही सहज दुर्लक्ष करा. कारण इथे ज्या गोष्टी सध्या तुमच्यासोबत घडीत आहेत त्या तर गोष्टी काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि ते घडत देखील राहतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता आणि काळजी आता मात्र व्यर्थ आहे. काहीही झाले तरी आपण मात्र कधीही चिंता करू नये. कधीही आपण जास्त प्रमाणात चिंता करण्यापेक्षा कायम भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. आयुष्याचा प्रवास हा असाच काही आहे. इथे कधी सुख, कधी दुःख, कधी कोणत्या गोष्टी घडतील हे मात्र सांगता येणार नाही. परंतु जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्हाला आनंदी राहून उत्तम कर्म नक्कीच करावे लागतील. एवढं मात्र नक्कीच. भगवंत म्हणतात, तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरे मिळून जातील. ज्या गोष्टीचा तुम्ही कधीही विचार केलेला नव्हता त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र आता मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र व्यर्थ आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही उत्तम कर्म करण्यास सुरुवात करा. प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही
आणि काही ते तुमचे राहणार नाही, हे देखील आता मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येणार आहे. ज्या गोष्टीची तू कधी कल्पना केलेली नव्हतीस त्याच उत्तम गोष्टी आता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही चिंता आणि काळजी तुम्ही अजूनही करत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता नक्कीच सोडली पाहिजे. बाकी प्रेम शब्दांनी कळत नसतं, ते मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच जाणवावं लागतं. मनाला जाणवण्याआधी ते मात्र असावं लागतं. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही देखील झाले तरी तुम्ही मात्र निराश होऊ नका, कारण जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत ते मात्र तुमचे दुःख काही काळापर्यंत आहेत. उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचे आहे ना ते आज आणि आत्ताच आणि या क्षणापासूनच करण्यास तुम्ही मात्र आता सुरुवात करा. बस एवढंच. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे फक्त कळण्यासाठी. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमवण्याची आपल्यावर मात्र वेळ येते. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, आपण नाव कमवण्यात मात्र व्यस्त असू. कर्म चांगलं करा, कारण देव सीन पण करतो आणि त्यावरती रिप्लायही देतो. म्हणून आपण मात्र प्रथम उत्तम कर्म करावे. ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. नक्कीच जेवढं मात्र तुम्ही समजून घ्या, जोपर्यंत एखादे काम नक्कीच केले जात नाही तोपर्यंत ते अशक्य वाटत असते. म्हणून जर एखादे काम तुम्हाला अशक्य वाटत असेल तर ते मात्र काम तुम्ही या क्षणापासूनच करण्यास सुरुवात करा. आयुष्यामध्ये जर तुम्हालाही पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही योग्य असे कर्म करण्यास सुरुवात नक्कीच केली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे नाही आणि राहणारही नाही. बस जेवढ्या गोष्टी तुम्हाला सध्या मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी जर करीत असाल तर ते तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहेत. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले तरी तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच निराश होऊ नका. एक गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे, अंतिम गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे आपण आपल्या स्वप्नांसाठी वेडे झालं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करवायची असेल तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी आपण मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच कष्ट केले पाहिजेत. भगवंत म्हणतात, मी स्वतः तुझे आयुष्य आनंदी बनवणार आहे आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता भरपूर उत्तम गोष्टी मिळणार आहेत. म्हणून जर अजूनही तू चिंता आणि काळजी करत असतील तर ती मग तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, कायम तुम्ही शांत राहा, कायम तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवा, कारण ज्या पद्धतीने दुःख आहे त्या पद्धतीने सुख देखील येईल. एकदा मीपणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती वाईट गोष्ट आपण इतके दिवस स्वतःपाशी बाळगत होतो. कधी कधी आपले शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण कधी मागायची नसतात, कारण आपण उंजलीत पाणी पकडू शकतो परंतु ते टिकवून ठेवू आपण मात्र कधीही शकत नाही. स्वप्न आणि वास्तव, नक्कीच पाना फुलांनी माळलेली ती स्वप्ने, त्यात काट्याकुट्यांनी अनुभवलेली वास्तव, टोचून टोचून रक्ताळल्यानंतर त्याच फुलांनी सजले, हेच आयुष्य असते. म्हणून आयुष्यामध्ये परिस्थितीचा घाव सोसल्याशिवाय नक्कीच उत्तम परिस्थिती तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. जीवनाच्या या वाटेवर खूप वाट सुरू भेटणारे भेटतात, पण फक्त काही जण तुम्हाला साथ देतात. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. खूप माणसांची स्वप्ने या एका कारणांमुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. जर
अजूनही तुम्ही असाच विचार करत असाल तर मग मात्र तुमचा हा विचार तुम्हाला नक्कीच पूर्णत्व रडवेल. प्रेमळ मित्रांनो, आनंदी जर तुम्हाला राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती कायम विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, शांत राहा, काहीही तुझे नाही आणि काहीही ते तुझे राहणार नाही. फक्त जेवढं गुरुमाऊलींनी तुम्हाला दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्य अशाच दिलेल्या आहेत. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती कायम विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. प्रेमळ मित्रांनो, काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे मात्र नक्कीच राहणार नाही. बस एवढ्याच गोष्टी आपणास मात्र समजून घ्यायच्या आहेत. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा मात्र दुनियेतील प्रत्येक माणसं दाखवतो. एवढं मात्र नक्कीच खरे. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. म्हणून आपण मात्र स्वप्न मोठी पाहिले पाहिजेत. म्हणून काही झाले तरी देखील तुम्ही मात्र तुमचे स्वप्न प्रथम नक्कीच मोठे पहा. प्रेमळ मित्रांनो, भगवंत आपणास कायम म्हणत असतात ते म्हणजे काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी योग्यच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना तर नक्कीच ती तुमची चिंता आता मात्र वेळत आहे. एवढ्याच गोष्टी आपणास प्रथम मात्र समजून घ्यायच्या आहेत. कोणतेही कार्य हे तर अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात भगवंत तर त्यांनाच यश देतात. एवढं मात्र नक्कीच. भरू दे आपलं मैत्रीचं नातं, अर्थात थोंबडलेलं मन होऊ दे रीत, अशीच असू दे तुझ्या मैत्रीची साथ, घट्ट पकड नक्कीच माझ्या मैत्रीचा हात, असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी तुम्हाला आयुष्यामध्ये रोज रोज प्रत्येक क्षणी नक्कीच तुम्हाला सकारात्मक विचार करायचे आहेत. कारण जसे तुमचे विचार असतील तसे मात्र हे तुमचं आयुष्य असणार आणि प्रत्येक अपयश हे एक नवीन संधी आहे. त्यातून मात्र शिकायला तुम्ही विसरू नका. चूक संयमाने घेणे हीच भविष्यात दुःखाचा डोंगर निर्माण न करण्याची युक्ती आहे. मित्रांनो, भगवंत म्हणतात, तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला मी कधी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. म्हणून अजिबात तू भिवू नकोस आणि अजिबात तू घाबरू नकोस. कायम भगवंतांची भक्ती तुम्ही मात्र नक्कीच करीत चला. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजली पाहिजे, आयुष्यामध्ये भरपूर गोष्टींचा सामना केल्यानंतर भरपूर उत्तम गोष्टी देखील आपल्याला नक्कीच मिळून जातील. अर्थात तुम्ही प्रथम समजून घ्या, काही देखील झाले तरी देखील तुम्ही मात्र कधीही निराश होऊ नका. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश होताल ना तेवढंच तुम्हाला हे तुमचे आयुष्य अजून जास्त प्रमाणात निराश करेल. म्हणून जर आपल्याला हे आनंदी हे आयुष्य जगायचे असेल तर प्रथम मात्र आपण उत्तम कर्म करण्यात सुरुवात नक्कीच केली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपणास मात्र समजून घ्यायच्या आहेत. गुरु माऊली सांगतात, कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती कर. खूप ससे तुझ्या आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेव. विजेते वेगळ्या गोष्टी काही करीत नसतात, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. म्हणून तुम्हाला देखील प्रत्येक गोष्ट ही मात्र वेगळ्या पद्धतीने तुम्ही करायला शिकलं पाहिजे. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी बस तुम्ही एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला नक्कीच तुम्ही माफ करा. आयुष्यात एवढं मात्र नक्कीच समजून घेतलं पाहिजे, सगळेच जण सल्ले मात्र देतील परंतु तुम्हाला मदतीचा हात फक्त भगवंत देतील. म्हणून प्रथम मात्र तुम्ही भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. जर तुम्हाला हे तुमच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी जर राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही तुमच्या मनाला उत्तम नक्कीच ठेवण्यास सुरुवात करा. आज हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच पुढे ऐकावा. एक गोष्ट
तुम्ही आता मात्र समजून घेऊन टाका. ते म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत ना, त्याहून उत्तमच गोष्टी तुम्हाला मात्र आता मिळून जातील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला, ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करवायची असेल तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कायम कष्ट नक्कीच घ्यावे लागतील. आणि जो व्यक्ती कायमस्वरूपी कष्ट घेईल अर्थात त्याला मात्र यश आज नाही तर उद्या नक्कीच मिळून जाईल. बस तेवढीच एक मोठी सात्यता आहे. भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला आयुष्यामध्ये भरभरून असा पैसा प्राप्त होतो असे तर काहीच नाही. अर्थात जेव्हा भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींमध्ये माणूस समाधानी राहायला शिकतो आणि कायमस्वरूपी आयुष्यामध्ये तो आनंदी देखील राहतो. म्हणून भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त धन संपत्तीच मिळते असा तर याचा मुळीच अर्थ नाही. समजून घ्या, ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. समजून घ्या, काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर याच क्षणापासून तुम्ही प्रयत्न करण्यास सुरुवात करा आणि भगवंतांचे नामस्मरण करण्यात तुम्ही मात्र सुरुवात करा. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर भरपूर जास्त संकटे येतील, भरपूर जास्त प्रकारच्या तुम्हाला इथे अडचणी येतील, परंतु तुम्ही मात्र त्या प्रत्येक अडचणींचा योग्य अशा पद्धतीने सामना करायला शिका. कारण जेवढं आजपर्यंत तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल ना तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र कायमस्वरूपी सोडून दिलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून घ्यायच्या आहेत. भगवंतांचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहेत आणि भगवंत तुमच्या कायम पाठीशी आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्यक्ष चिंता सोडून मात्र दिली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात कोणतीही स्वप्न अशक्य नसतात. फक्त प्रयत्न तुम्ही तुमचे सातत्याने करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. नाती ही झाडाच्या पानासारखी आहेत, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची तिथून निघून जाते. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. तुमच्याशी चांगले वागणारा प्रत्येक जण तुमचा मित्र कधीच नसतो. शिकवणारी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, फक्त आणि फक्त ती छोटी असो किंवा मोठी. बाकी मित्रांनो, जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात अर्थात काही अर्थ नसतो, हे देखील समजून घेतलं पाहिजे. आजचे गुरुमाऊलींचे बोधवचन आपले लक्ष ध्येयावर ठेवून आपले वैचारिक, भावनिक आणि प्रत्यक्ष अर्थात कृतीद्वारे असलेले कर्म अखंड करून बाळूमामा नक्कीच आपल्याला मात्र आपल्या सेवेचे फळ योग्य वेळी नक्कीच देणार. हा दृढ विश्वास मनामध्ये ठेवून आपल्या कर्मात निरंतरता ठेवायची आहे आणि ठरवलेले ध्येय साध्य करून बाळूमामांना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आपल्याला करायची आहे. बस एवढंच आपल्याला आता मात्र आयुष्यामध्ये समजून घ्यायचे आहे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये काहीही देखील झाले तरी तुम्ही मात्र मुळीच चिंता आणि काळजी करत जाऊ नका. कारण प्रेमळ मित्रांनो, जे सध्या तुम्ही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं व्यर्थ आहे. शांत राहावे. काहीही इथे आपले नाही आणि काहीही इथे आपले राहणार नाही, एवढं मात्र प्रथम आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवावे. जेवढं तुमच्या चरणी अर्थात
जेवढं तुम्हाला मिळालेले आहे तुम्ही मात्र त्यामध्ये नक्कीच आनंदी राहा. नशिबावर विसंबून राहू नये. मेहनतच आपलं भाग्य बदलू शकते. म्हणून आपण प्रत्येकाने कायम कष्ट मात्र नक्कीच करायला पाहिजेत. मित्रांनो, समजून घ्या, काहीही देखील झाले तरीही आता मात्र नक्कीच तुम्ही निराश होऊ नका. कारण आयुष्य हे असंच असते. इथे कधी दुःख, कधी सुख, कधी कोणत्या गोष्टी नक्कीच असतात. पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही वरती मात्र विश्वास ठेवण्यास प्रारंभ नक्कीच केलं पाहिजे. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्यात तरी देखील तुम्ही उत्तम पद्धतीने पुढे जा. जीवन सुंदर बनवायचं असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्याचा भरपूर असा प्रयत्न आपण करावा. संपून जाईल जळता जळता उगवेन, पुन्हा मी राखेतून वेगळ्या झाल्या पेशी, तरीही बोलतील साऱ्या हेच आतून. आपली अर्थात समजून घ्या. आयुष्यामध्ये एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे, प्रत्येक क्षणी तुम्ही शांत राहा. काही वेळा नक्कीच अचूक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतील तर त्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा आणि अंधारासोबत असणारा काजवा उजेडासोबत असणाऱ्या सूर्याहीपेक्षा अधिक मात्र मोलाचा असतो. आयुष्यात काही करून जर तुम्हाला दाखवायचे असेल ना तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार आपण करायला हवा. या जगात अशक्य असे तर काही देखील नसते, हे प्रथम आपण प्रत्येकाने लक्षात मात्र ठेवलं पाहिजे. बाकी मित्रांनो, चुका केल्याशिवाय माणूस कधीही शिकत नाही. म्हणून स्वतःला मात्र दोष कधीच तुम्ही देऊ नका. ध्येयाकडे जात असताना वेदना या काही काळ असतात, पण ध्येय साध्य केल्यानंतर मिळणारी कीर्ती अजरामर असते. बाकी मित्रांनो, जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार, एवढं मात्र नक्कीच आयुष्याच्या शर्यतीत एवढं समजून घ्यावे. ते म्हणजे काही देखील झाले चिंता करू नये, चिंतन करावे भगवंतांचे. आणि शांतता हीच खरी तुमची शक्ती आहे. म्हणून आपण प्रथम शांत राहावे. आमची माती होईपर्यंत आपली माणसं एक होत नाहीत, हे देखील एक सत्यता आहे. मित्रांनो, भगवंत म्हणतात शांत राहा. कितीही झाले तरी देखील तुम्ही तुमच्या इच्छा मात्र जास्त जागृत करू नका. कारण आयुष्य मात्र हे असेच संपत जाते, पण मनुष्याची इच्छा मात्र ही कायम वाढतच जाते. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मित्रांनो, शांतता हे आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून आपण प्रत्येकाने कायम शांत मात्र राहिलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर तुम्ही त्याला माफ करा. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायची आहे, प्रत्येक अपयश हे एक नवीन संधी आहे. त्यातून नक्की शिकायला मात्र तुम्ही कधी देखील विसरू नका. तुमच्याशी चांगले अर्थात वागणारा प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो. म्हणून आयुष्य जगत असताना माणसे ओळखायला आणि माणसं वाचायला शिकलं पाहिजे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झालं तरी देखील विश्वास मात्र तुम्ही स्वतःवरती ठेवा. बाकी आनंदी राहा. जे तुम्हाला बदलता येईल ते तुम्ही प्रथम बदला आणि जे बदलता येत नाही ते तुम्ही स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून तुम्ही प्रथम दूर जा. परंतु स्वतःला कायम तुम्ही आनंदी ठेवा. मित्रांनो, या गोष्टी थांबवा. उशिरापर्यंत झोपणं, संधी सोडणं, व्यायामाला टाळाटाळ करणं, नकारात्मक विचार ऐकणं, अतिविचार करणं, विनाकारण वेळ वाया घालणं, या गोष्टी आपण मात्र थांबवलं पाहिजे. तुम्हाला चढाई सोपी जावी म्हणून ना पर्वत झुकते ना झाड झुकते. देव हर एक पक्षाला अन्न देतोच, पण घरट्यात नव्हे. उठा आणि झटाल तेव्हाच यश मिळेल. कुणाचे यश पाहून तुम्ही मात्र कधी देखील जळू नका. आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना कधी बदलू शकत नाही, परंतु आपण कोणाच्या आजूबाजूला राहायचं हे नक्कीच आपण बदलू शकतो. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही.
जग सोडताना मात्र नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्याचा प्रवास आहे. मित्रांनो, समजून घ्या. अंधार झाल्यावर स्वतःच्या सावलीसुद्धा साठ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाट्यावर एकट्याने चालण्याची हिंमत मात्र आपल्याला ठेवावीच लागेल. भगवंत म्हणतात, जेव्हा तुम्हाला समजते तुमच्याकडे आता हरण्यासाठी काही उरले नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी तयार होत असतात. बाकी तुमच्या 90% समस्याचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करा. बस एवढंच आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या. आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरीही आपण आता मात्र निराश नक्कीच होऊ नये. तुम्ही तुमची निराशा सोडा, काळजी करणं सोडा आणि प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या अर्थात यशासाठी प्रयत्न करा. आणि ते यश प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही मात्र थांबू नका. कारण मन हे आपल्याला प्रत्येक गोष्टी सांगत असतं. पण आयुष्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट उत्तम जर प्राप्त करायची असेल तर नक्कीच ती उत्तम गोष्ट प्राप्त करण्यासाठी उत्तम पद्धतीने कष्ट मात्र तुम्हाला करावे लागतील. बस एवढ्याच गोष्टी आपणास समजून घ्यायच्या आहेत. वृत्तीत जर योग्यता असणे म्हणजेच अर्थात निगेटिव्ह विचाराला सुद्धा पॉझिटिव्ह करण्याची क्षमता असते. म्हणून असे संदेश तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकत चला. गुरुमाऊलींना दिलेला वेळ कधी व्यर्थ जात नसतो. फक्त जे काही संदेशाद्वारे ज्ञान दिले जाते ते ज्ञान तुम्ही आत्मसात करा आणि आयुष्य हे तुमचे आनंद जगा. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.